मित्रांनो नमस्कार. मी दीपक जाधव, टीचर आणि मोटिवेटर. मी माझ्या आयुष्यात कधीही नोकरी केली नाही. माझ्याकडे भांडवल कमी होते, पण छोटे छोटे व्यवसायच करत आलो. स्वतःचा मालक व्हा, आजच व्यवसाय सुरू करा. स्वप्न नाही, निर्णय हवा. उद्योग करा, उंच भरारी घ्या. मित्रांनो, नोकर म्हणजेच गुलाम. नोकरीची सुरक्षितता नाही, व्यवसायाची संधी आहे. स्वतःचा वेळ, स्वतःचा पैसा, स्वतःचा व्यवसाय जोखीम आहे. पण व्यवसायाची पूर्ण माहिती घेऊन आणि संपूर्ण अभ्यास करून जर तुम्ही व्यवसायात उतरलात तर यशाची खात्री नक्कीच आहे. मित्रांनो, आजचा निर्णय उद्याचं भविष्य ठरवतो. नोकरीवर अवलंबून न राहता स्वतःचा व्यवसाय सुरू करा. या व्हिडिओ सिरीज मार्फत मी तुम्हाला लहान व्यवसायाने सुरुवात करून मोठ्या व्यवसायापर्यंत कसे पोहोचता येईल ते सांगेन. लहान सुरुवात केली तरी चालेल, पण स्वतःच्या मेहनतीवर उभं राहणं महत्त्वाचं आहे. जागे व्हा मित्रांनो. मराठी माणूस व्यवसाय करू शकत नाही हा आपल्या माथ्यावरचा कलंक पुसून काढू आणि असे म्हणणाऱ्यांना दाखवून देऊ, हम किसी से कम नहीं. आजच निर्णय घ्या. व्यवसायाचा विषय निवडा, त्याचे ज्ञान मिळवा, व्यवसाय सुरू करा, मेहनत करा आणि यश तुमचंच होईल. आणिच या व्हिडिओ सिरीजच्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. जय मराठी उद्योगपती. मराठी उद्योगाच्या आड ह्या गोष्टी येतात. मराठी माणूस व्यवसाय करू शकत नाही असे म्हटले जाते. त्याचे प्रमुख कारण म्हणजे त्याने जोपासलेली परंपरागत वृत्ती. आता हेच पहा, बहुतांश पालक मुलाला डॉक्टर, इंजिनियर करण्यासाठी धडपडतात. कुणालाही वाटत नाही की त्याने उद्योगपती व्हावे. मराठी माणसाला जोखीम घेणे आवडत नाही, कारण परंपरेने चालत आलेली मनस्थिती. मराठी संस्कृतीने गरिबीचं जेवढं उदात्तीकरण केलंय तेवढं अन्य कोणत्याही भाषिक समूहानं केलेले नाही. अगदी आपल्याकडची प्रचलित म्हण म्हणजे दट्टी-कट्टी गरिबी आणि लुळी-पांगळी श्रीमंती, तसेच साधी राहणी आणि उच्च विचारसरणी अशा वचनामुळेच ही गरिबी मराठी संस्कृतीत मोठी झालेली आहे. आणि गरिबीला मोठं करताना आपण श्रीमंती फारच लहान करून टाकली. कदाचित यामुळेच श्रीमंत असणं म्हणजे काही पापच आहे असा एक गैरसमज आपल्याला बनून गेला आहे. साधी राहणी या वचनाच्या साधी या शब्दाचा गरिबीशी संबंध असल्यामुळे उच्च विचारसरणी असू नये, म्हणजेच छोटी विचारसरणी, आणि त्यामुळेच उद्योग सुरू करण्याची धमक निर्माण होतच नाही. त्यामुळे गरीब राहणं असं नकळत का होईना मानलं जाऊ लागलंय. काही मूढभर माणसे आणि काही अपवाद वगळता खालील प्रकारच्या मानसिकता मराठी माणसाच्या व्यवसायाच्या आड येऊ शकतात. आणिच या व्हिडिओ सिरीजच्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. जय मराठी उद्योगपती.